बघा, त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दलची केलेला त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल, आता आपण त्याच्याकडे न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटलेत आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच केलं पाहिजे. नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होईल. पण ह्याच्या आधी जी बैठक झाली होती तर त्या बैठकीला विरोधी पक्षांनी जाऊ नये यासाठी बारामतीतून फोन आला होता असा आरोप छगन भुजबळांनी केला. सर्व आता ह्या आरोपाला आता आपण थोडंसं साईड ट्रॅक केलं पाहिजे. जर पॉझिटिव्ह होतं ना, मग बाकी काल कोण काय बोललं याकडेच जर आपण अडून बसलो तर पुढचा मार्ग निघणार नाही. आणि मार्ग काढायचा असेल तर काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत या मताचे आम्ही आहोत. भुजबळ म्हणतात की मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच गोष्टींचा अभ्यास असतो असं नाही. हा भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेनं मारलेला टोला मानला जातोय. नाही, मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो, सर्वच गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच. कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो. हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदे साहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं ते चांगल्या शिकलेल्या आहेत. आणि म्हणून या चांगल्या गोष्टीचा आता आपल्याला त्यांना आलेला अनुभव हे आता ते जनतेमध्ये जाऊन शेअर करतायत आणि म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी आहे. पूजा खेडकर प्रकरण सध्या चर्चेत आहे. पूजा खेडकरांना किंवा त्यांच्या कुटुंबाला पंकजा मुंडेंचा राजकीय वरदहस्त असल्याचं बोललं जातं. कारण पूजा खेडकरच्या आईने पंकजा मुंडेच्या एका फाउंडेशनला 12 लाखाची देणगी दिली होती. तर पंकजा मुंडे लोकसभेला निवडून यावेत यासाठी पूजा खेडकरच्या वडिलांनी मोहटा देवीला 1.5 किलो चांदीचं मुकुट अर्पण केल्याचं सांगतो. बघा, तुम्ही येतात तर पूजा खेडकर कोणत्या तरी समाजाची आहे म्हणून ते एखाद्या समाजाचा नेता जाऊन तिला सपोर्ट करतो असं चुकीचे मेसेज समाजामध्ये जाऊ देऊ नका. त्यांनी केलेल्या काही ज्या चुका आहेत त्या संदर्भामध्ये सरकार शासन हे कारवाई करत आहे आणि तुम्ही पाहिलं असेल आता त्यांची गाडी जप्त झालेली आहे, त्यांची चौकशी चालू आहे आणि याच्यातून सर्व. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट बोलत होते. मात्र तुर्तास वेळेत पुढच्या बातमीकडे. आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचं भुजबळांनी म्हटलंय. पवार म्हणाले आरक्षणावर चर्चेस तयार असल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे.